नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे विश्लेषण केवळ पवार कुटुंबियावरती टीका करायची म्हणून केलेलं नाहीये. ती एक राजकीय अपरिहार्यता पण असू शकते. कारण भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा जो पोत आहे, त्याच्यात टिकून राहणं ही त्यांची गरज वाटू शकते आणि त्याच्यातनं ह्या घडामोडी घडतायत. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतात. आता त्याच्यातनं दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यामध्ये कशी अस्वस्थता पसरली आहे आणि त्याची कारणं पण आपल्याला सांगायची. पण मी आज बघतो आहे, की महाराष्ट्रामध्ये नो विचार, नो मैदान. नो विचार आयडिओलॉजी काही नाहीये आणि त्याला त्या आयडिओलॉजीच्या विस्ताराचं म्हणजे कथित आयडिओलॉजीच्या आणि नव्या युतीच्या एकमेकाबरोबर जाण्याच्या त्या विचाराला काही मैदानाची मर्यादा पण राहिलेली नाहीये. म्हणजे बघा, अजित पवारांचेच स्वतःचे आता 2 दगडावरती पाय आहेत. एकाच वेळी ते भाजप आणि शरद पवाराबरोबर जाण्याचे संकेत देत आहेत आणि तिसऱ्या वेळेला म्हणजे एकदाच भाजपबरोबर पण मुंबईत चर्चा करतायत, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पण चर्चा करतायत, काँग्रेसबरोबर पण चर्चा करतायत. तिकडे काँग्रेसचं पण असं आहे, की ते एकाच वेळेला वंचित बरोबर पण चर्चा करतायत, पुण्यात राष्ट्रवादी बरोबर पण चर्चा करतायत आणि आता चर्चा अशी आहे, की 2 ठाकरे बंधू एकत्रित आलेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये पण चर्चा होऊ शकते. म्हणून मी म्हटलं, की देअर इस नो आयडिओलॉजी, देअर इस नो लिमिट. आता अजित पवारांचं असं झालंय आणि नंतर मग पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला किती जागा मिळणार तेही मी तुम्हाला सांगेल. मुंबईत भाजपशी जागा वाटपाची चर्चा, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्याच विरोधात लढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर वाटाघाटी सुरू. एकाच वेळी भाजप आणि पक्षांतर्गत विरोधक अशा दोघांचे अजित पवार मेळ घालण्याचा प्रयत्न करतायत. विशेष म्हणजे अजित पवारांची ही दुटप्पी भूमिका भाजपला कशी काय मान्य आहे, अशी चर्चा आहे. आणि बघा, ते दोघं एकत्रित आले तर काय होईल? एकाच कुटुंबामध्ये आमदारकी 2 आमदार, श्री अजित पवार, श्री रोहित पवार. 3 खासदार, श्री शरद पवार, श्रीमती सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी. 2 राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग पक्षाची सगळी महत्त्वाची खाती, पदं. आणि म्हणून आता दुसऱ्या नेत्यांना असं वाटतं आहे, काही लोकांशी माझं बोलणं झालं, माझ्या लक्षात आलं, की अजित पवारांच्या गटामध्ये ह्या अ, दोघांच्या एकत्रित येण्यामुळं बरीच चर्चा आहे. म्हणजे अशी जी चर्चा सतत होते. मी अनिल देशमुखांची प्रतिक्रिया पाहत होतो गेल्या आठवड्यात. त्यांनी सांगितलं, की भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्रित येत आहेत. मग ते फुटलेच का? जर भाजपलाच विरोध करायचा होता, तर भाजपबरोबर जाऊन ज्यांनी आता सत्तेचा मार्ग चोखाळलाय, ते जास्त चांगलं होतं अनेक अर्थाने. कारण त्यामुळे सत्तेत ते राहिले असते आणि नंतर मग आता एन-डी-एचा सहयोगी पक्ष होण्याची जी भूमिका शरद पवार गटाने घेतलेली आहे, त्या संदर्भात काय? पण त्यांची ती प्रतिक्रिया बघितल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याची खरोखरच घोषणा होईल का असा मला प्रश्न पडला होता. पण आता अशी चर्चा आहे, खास करून प्रशांत जगतापनी राजीनामा दिल्यानंतर ते स्पष्टच झालं, की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येते आहे आणि त्यांचं जवळपास पुणे आणि पिंपरी चिंचवडमधलं जागा वाटप पण झालेलं आहे. आता त्याची काही दिवसामध्ये घोषणा होईल. त्यामुळे श्री शरद पवार निर्णय घेतील वगैरे हे फक्त सांगायचं आहे तोपर्यंत, जोपर्यंत ह्या संदर्भातला निर्णय होत नाही. आता तुम्हाला मी सांगतो पुण्यात शरद पवार किती जागा लढणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या जागा वाटपासंदर्भातली बैठक काल पार पडली. त्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाची पहिली ही जी बैठक झाली, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊनच लढायचं असं ठरलं. शरद पवार गटानं 40 ते 45 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. तर अजित पवारांच्या नेत्याकडनं 30 जागा देण्याची तयारी दाखवली. अंतिम निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेणार आहेत असं ठरलं. कालच्या बैठकीला अजित पवार गटाकडून सुभाष जगताप, सुनील टिंगरे तर शरद पवार गटाकडून विशाल तांबे, अंकुश काकडे उपस्थित होते. सो ऑलमोस्ट डन डील. अंकुश काकडे आणि शरद पवारांचा जो काही आहे सौहार्द ते पाहता. सिनियर मंडळी चर्चा करत आहेत. आणि म्हणून पॉलिटिक्समध्ये रिलेव्हन्स किती जरी म्हटलं आपण, तरी आता मी काही लोकांची तुम्हाला नावं सांगतो. त्यांच्या मनात काय असेल? एकतर प्रशांत जगतापने राजीनामा दिला आहे ते ठीक आहे. इकडे जितेंद्र आव्हाडांचा काय स्टँड आहे याच्यावरती? कारण ते खूप वैचारिक भूमिका वगैरे मांडत असतात. त्याहून मोठी गोची असणार आहे ती श्री धनंजय मुंडे यांची. धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि मंडळींनी आरोप केले होते, व्हिच वॉज अ व्हॅलिड वन. म्हणजे त्यांच्यावरती त्या काळामध्ये जे आरोप झाले, ते त्या परिस्थितीला अनुरूप असे होते. त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये रोहित पवारांनी सातत्यानं त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कथित जुगार खेळण्याचा व्हिडिओ हा रोहित पवारांनी ट्विट केला. त्याचबरोबर इकडे
रुपाली चाकणकर असतील, सुनील तटकरे असतील, अशा मंडळींना सतत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या टीकेचं धनी व्हावं लागलेलं आहे. मग अशा स्थितीमध्ये आता जेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्रित येतात, तर ह्या लोकांमध्ये अस्वस्थता असणं किंवा त्यांना असं वाटणं साहजिक आहे, की शेवटी हे एकच होते. केवळ आपले मात्र ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खेळ झाले. इकडे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं. आता त्यांना मंत्रिपद येणार आहे, त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी येणारची चर्चा होती. तेव्हा सुप्रिया सुळेंनी असं भूमिका घेतली, की जर असं झालं तर मी परळीमध्ये जाऊन उपोषण करेन. तिकडे माणिकराव कोकाटेंच्या तर संदर्भामध्ये सातत्यानं रोहित पवारांनी आरोप केलेत. रोहित पवारांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा माणिकराव कोकाटेंनी दाखल केला. ह्याचं करायचं काय? सो म्हणून मी म्हटलं, की राजकारणामध्ये कितीही रिलेव्हन्स म्हटला तरी काहीतरी तात्विक बैठका असायला हव्यात आणि त्या नाही आहेत म्हणून अशी सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खरं म्हणजे ह्या नेत्यांना तेव्हाच लक्षात यायला हवं होतं, जेव्हा श्री अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या संदर्भात इतकं मोठं प्रकरण बाहेर आलं, तेव्हा एका वाक्याने सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांनी वाच्यता केली नाही. जे की रोज उठून म्हणजे तार्किकदृष्ट्या स्वतःचे पैसे वापरून जर कोणी जुगार खेळत असेल, तो दोषी अधिक आहे का ज्यांनी सरकारी जमीन पूर्णपणे कायदा चव्हाट्यावर बसवून, कायद्याची पूर्ण मोडतोड करून स्वतःच्याकडं घेतली, तो जास्त दोषी आहे. तुम्हाला माहिती आहे. पण असं असून सुद्धा त्यांनी ती भूमिका घेतली. अर्थात ते त्यांचं कौटुंबिक कारण पण असू शकतं. पण मग राजकारणामध्ये हे जे आत्ता होताना दिसतं आहे, त्याचा संदर्भ काय? बरं तिकडे त्यांना दोष द्यावा, तर इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये पण ह्याच्यापेक्षा वेगळं काही चाललेलं नाहीये. सगळे गुंड-पुंड आणून केवळ निवडणूकच जिंकायची आहे अशा भूमिकेतनं घाऊकपणे 2 महिन्यामध्ये 62 लोकांचं पक्षांतर भारतीय जनता पार्टीनं करून घेतलं पिंपरी आणि चिंचवडमधल्या. तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांची अशी सगळे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आणि राज ठाकरे यांच्या पक्षात कुणी जाणार नाही. काँग्रेसमध्ये कुणी जाणार नाही. कारण तिथे काही जाऊन सत्ता मिळेल असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे हा सगळे सत्तेचे बाजार आहेत, की ज्या बाजारात हे सगळं घडताना आपल्याला दिसतंय. सो ह्या सगळ्या घडामोडीकडे यासाठी बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे, की याच्यातनं एक गोष्ट कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या मतदारांनी लक्षात घ्यायला हवी, की महाराष्ट्रामध्ये कोणताही वैचारिक असा वारसा राहिलेला नाही. सो डोंट बज ऑन शाहू फुले आंबेडकर वगैरे असे विचार किंवा कट्टर हिंदुत्वादी विचार वगैरे याच्यावर काहीही अर्थ नसतो. सत्ता हे त्याचं अंतिम सत्य आहे आणि त्या अंतिम सत्याप्रत जाण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायला हवं आणि म्हणून गिरीश महाजनांचाच कोट ते काल परवा नाशिकमध्ये म्हणाले, की "एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर इन लव्ह." तसंच आज एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर इन लव्ह अँड पॉलिटिक्स असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. सो ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे राजकारणाची. त्याकडे आपलं यासाठी बारकाईने लक्ष असलं पाहिजे, की ह्याच्यातनं या मंथनातनं काहीतरी चांगलं निघेल अशी ज्यांना अपेक्षा वाटते त्यापैकी मी एक आहे आणि ते चांगलं घडावं महाराष्ट्राच्या हिताचं एवढंच. थांबूया आपण इथे.